सो मी माझी चूक ॲक्सेप्ट करते. मी जर इम्पल्सिव्हली डिसिजन घेतला नसता तर ह्या सगळ्या गोष्टी घडल्याच नसत्या. माझ्या चुकीमुळे मी इम्पल्सिव्हली डिसिजन घेतला आणि तो आईंना आवडला नाही आणि म्हणून त्या या घरी आल्या. या सगळ्याचा ट्रिगर मीच आहे. माझ्यामुळे घडलंय सगळं. माझ्यामुळे आईंनाही त्रास झाला आणि माझ्या घरच्यांनाही त्रास झाला. अच्छू, मला नेहमी म्हणत असतेस ना की घरात ज्या काही गोष्टी होतात, जी काही भांडणं होतात, ती चार चौघांसमोर नाही यायला पाहिजेत. पण माझ्यामुळे, माझ्या चुकीमुळे, माझ्या इम्पल्सिव्ह बिहेवियरमुळे सगळ्या अशा पद्धतीने बाहेर आले आणि तुम्हाला त्रास झाला. म्हणून मला आईंची त्यांचे पाय धरून माफी मागायची. आई, माझी चूक झाली. मला माफ कर, माफ कर, माफ. अधीरा थांब. तुला ह्यातलं काही करायची गरज नाहीये. खरंच आहे नंदुताई, माझी चूक झालीये. मला माफी मागायची. मला प्लीज नको थांबूच. अगं पडते ना पाया. पश्चाताप झाला ना तिला. बोलते ना ते तिच्या तोंडाने. तू का तिला थांबवतेस? मागू दे ना माफी. आई, माझं खरंच चुकलं. काय मूर्खपणा चाललाय हा? अधीरा राजवाडी आहे ती. तिला पाय धरायला लावताय तुम्ही? हो, तिच्या मर्जीनं करते ती सगळं. मी काही जबरदस्ती केली नाही तिला. तिला तिची चूक उमगली आहे.